ते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पाडला। आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आनंदाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता तुमच्यासाठी पीक विमा योजनेची रक्कम देखील जाहीर करण्यामध्ये आली असून आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील ठरणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी एकदम महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही पण देखील ही बातमी पूर्ण बघत चला। आज पीक विमा योजनेची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल, तुम्ही पण जर पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की आता पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देखील समोर आली असून आता पीक विमा योजनेच्या वाटपसाठी मंजुरी मिळाली असून आता पीक विमा जाहीर झालेला आहे असं बोलायला काहीच हरकत नाहीये। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता देखील पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता पीक विमा योजनेला मंजुरी मिळालेली असून आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंददायक बातमी देखील ठरणार असून संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका आणि लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात उद्या देखील हप्ता मिळणार आहे संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला लगेच सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय पार पडला आहे की आता शेतकरी पूर्णपणे आनंदी झालेले आहे। शेतकरी इतके आनंदी का झालेले आहे, कारण की देखील आजपासून पीक विमा योजनेच्या हप्त्याला वाटपाला सुरुवात देखील होणार असून आज दुपारनंतर या वेळेवर शेतकऱ्यांना पूर्णपणे तो हप्ता देखील वाटप करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची ठरणार असून तुमच्यासाठी देखील यामध्ये एक मोठा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा देखील ठरणार असून आता जर तुम्ही पण हे काम केले नाही तर तुम्हाला देखील राज्य सरकार बाद करणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठी बातमी पार पडली। ज्या शेतकऱ्यांनी 2 कामे केले नाही त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बाद करण्यामध्ये येणार असून या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाहीये असा पूर्णपणे देखील नियम काढण्यामध्ये आलेला असून आता जर तुम्हाला पण बाद करण्यामध्ये आलं तर तुम्हाला एकही रुपये दिला जाणार नाही। त्यामुळे देखील तुम्ही पण जर शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण पण या ठिकाणाहून बाद झालो नाही पाहिजे, आपल्याला पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळाला पाहिजे, आता तुम्हाला पण 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला पण मिळाली पाहिजे, तर जर तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम देखील आली पाहिजे तर तुम्ही देखील लवकरात लवकर महत्त्वाचे असलेले हे 2 कामे करून टाकणं गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 2 कामे बघू, जे 2 कामे देखील शेतकऱ्यांनी पूर्णपणे करून टाकावे असा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल
तर आता तुम्हाला देखील कसलीच अडचण नाही आहे. फक्त तुम्हाला 2 कामे करायला सांगितलेले आहे, ते तुम्ही देखील लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील किंवा त्यांनी ते अधुरे ठेवलेले असेल तर त्यांनी देखील लवकरात लवकर पूर्णपणे पार पाडावे ते 2 महत्त्वाचे कामे, जेणेकरून त्यांना पण कधी अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची 2 कामे नसणार आहेत त्यांना देखील बाद करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर देखील या ठिकाणी 2 कामे करून टाकावे. तर चला, किती रक्कम, किती रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून किती रुपयापर्यंतचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता किती रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळणार आहे, सविस्तरपणे आपण लगेच बघू. आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता देखील तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम मिळणार, पण रक्कम किती मिळणार असा प्रश्न जर तुमचा पण असेल तर लगेच तुमचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवला जाईल. तर लगेच देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू किती रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळणार आहे. तर आता तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि तुम्हाला पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा असेल तर 17,500 रुपये देखील आजपासून आज या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरणाला सुरुवात देखील होणार असून आता तुम्हाला पण देखील या वेळेला तुमचा मोबाईल किंवा तुमचं बँकेचं खातं चेक करायचं आहे. तर लगेच आपण या ठिकाणी वेळ बघू, त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू. जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे लागेल. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण या 17,500चा लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चला लगेच आपण ते महत्त्वाचे कामे बघू. त्याआधी आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील या ठिकाणी पूर्णपणे रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहे. किती रुपयापर्यंतची रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे हे तर तुम्हाला कळलं असेल, पण आपण आता ती वेळ बघू, कोणती वेळ असणार आहे. आज तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे, पण आज कोणत्या वेळेला, किती वाजून किती मिनिटांनी तुम्हाला मेसेज येणार, किती वेळेला देखील तुम्हाला देखील मेसेज येणार आहे. सविस्तरपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ती वेळ देखील जाहीर करण्यामध्ये आली असून ती वेळ देखील पूर्णपणे आपल्याकडे आलेली आहे. ती आता वेळ आपण पूर्णपणे तुम्हाला सांगून टाकूया. तर चला सुरुवात करूया त्या वेळेला. त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघणार. जर तुम्ही पण ते 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल किंवा तुम्ही ते केलेले नसेल तर तुम्हाला पण आता बाद करण्यामध्ये येणार असून तुम्ही पण जर ते केलेले नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे. तर चला ती वेळ बघू, कोणती वेळ असणार, कोणत्या वेळेला तुम्हाला मोबाईल चेक करायचा आहे, कोणत्या वेळेला देखील तुम्हाला टक्कन मेसेज येणार. तर लगेच बघू कोणती असणार आहे ती वेळ. तर ती वेळ असणार आहे 5ची. जसा तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला होता त्याच वेळेला देखील तुम्हाला आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ देखील मिळणार असल्याचे चित्र आपल्यासमोर आलेले आहे. तुम्हाला पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला होता त्याच वेळेला 5 वाजता देखील तुम्हाला आता हा मेसेज दिसणार. या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची प्रतीक्षा तुमची पूर्णपणे या वेळेला संपणार असणार असून तुम्ही पण आता चिंता करू नका. आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली असून 5:05 तर काही शेतकऱ्यांना 5:30 वाजेपर्यंत देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार असणार असून तुम्ही पण जर आता हे 2 महत्त्वाचे कामे केले नाही तर तुम्हाला देखील या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येणार असून तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार आणि तुम्हाला पण सहज पीक विमा योजनेचा लाभ मिळून जाईल आणि तुम्हाला पण बाद करण्यामध्ये येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. तर चला लगेच सुरुवात करूया त्या 2 महत्त्वाच्या कामांना.
पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC. होय, आता शेतकऱ्यांना पण KYC करणं अत्यंत गरजेचे आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण KYC केलेलं नसेल तर आता तुमची पण KYC करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर KYC करून टाकावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार आहे. आता KYC तुमची पण अधुरी असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID बनवलेली नसेल किंवा तुम्ही पण फार्मर ID अधुरी ठेवलेली असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण ती लवकरात लवकर बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करावी नाही लागणार आणि तुम्हाला पण सहजपणे पीक विमा मिळून जाईल. आता जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण पीक विमा योजनेतून बाद झालो नाही पाहिजे, आपल्याला पण पीक विमा मिळाला पाहिजे, तर तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे करणं गरजेचे आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे आहे.